नवी मुंबई की महिला पुलिस अधिकारी अश्विनी बिद्रे की 9 साल पुरानी हत्या के मामले में बड़ा मोड़ आया है। अदालत ने बर्खास्त पुलिस निरीक्षक अभय कुरुंदकर को दोषी ठहराया है। सरकारी वकील प्रदीप घरत ने 11 अप्रैल की सुनवाई में मुख्य आरोपी को फांसी और अन्य 2 आरोपियों को 7 साल की सजा देने की मांग की है। सबूतों के अभाव के बावजूद परिवार और जांच अधिकारियों की मेहनत से मामले में न्याय की दिशा में प्रगति हुई है। आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, तिन्ही आरोपींना त्यांच्या विरुद्ध जे जे गुन्हे सिद्ध झालेले आहेत त्या गुन्ह्यांबद्दल जी जास्तीत जास्त शिक्षा आज सांगितली गेलेली आहे ती शिक्षा त्यांना देण्यात यावी अशी आमची आज मागणी आहे। ज्या सेक्शन मध्ये त्याला आरोपी क्रमांक 1 यांना सगळ्यात मोठा त्यांच्या विरुद्ध गुन्हा आहे तो 302 चा आहे, खून। त्यामुळे तो जो खून झाला तो कोणत्या परिस्थिती झाला, कशा प्रकारे केला गेला, किती नृशंस म्हणतो आपण ती हत्या आहे, किती क्रूरपणाने हत्या केली गेलेली आहे, त्याचं वागणं, या सगळ्या विचारात गोष्टी घेऊन तिथे त्यांना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते। इतर 2 आरोपी आहेत ज्यांनी गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा 7 वर्ष आणि दंड आहे। तर आम्ही या दोन्ही गोष्टींची मागणी करू।